नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि खूपच चविष्ट रेसिपी उडदाची आमटी. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग लगेच रेसिपी सुरुवात करूया. तर मी सालीसकट उडदाची डाळ घेतलेली आहे, निवडून वगैरे घेतलेली आहे. आता तिला स्वच्छ धुवून घेतली 4-5 पाण्याने. मऊ शिजवायची आहे आपल्याला. कुकरमध्ये टाकते. खूप सुंदर रेसिपी आहे ही. आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते, बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो, आणि एक हिरवी मिरची घ्यायची, एकच घेतली मी, आणि त्याचे 3 तुकडे केलेले आहेत मोठे मोठे असे. आणि शिजण्यासाठी पाणी टाकतोय आपण त्याच्यामध्ये. साधंच पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ, किंचितची हळद टाकते आणि मीठ टाकते थोडंसं. नंतर ना टाकायचं आहे आपल्याला मीठ. तर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. ह्याच्या मऊसूद असं शिजवून घ्यायचं त्याला. तोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत साहित्य सांगते. तर लसणाच्या पाकळ्या गेल्यात, 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि कोथिंबीर, जिरे आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची कमी जास्त करू शकता, का की ही भाजी तिखटच असते, तिखटच खायला छान लागते. हिवाळ्यात ही भाजी हमखास करतात उडदाच्या आमटीची. भाकरीबरोबर खूप छान लागते. जिरे टाकलेले आहे, 1 चमचा घेतलाय, आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि थोडीशी कोथिंबीर आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. पाणी न टाकता वाटून घ्यायचं. आता फोडणीचं साहित्य सुद्धा सांगते तुम्हाला. तर मी कढीपत्ता घेतलेला आहे, जिरी आणि मोहरी घेतलेली आहे, आणि 1 मोठा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर, आणि आपण जे वाटून घेतले कोथिंबीर आणि लसूणचं ते. तर आपली डाळ पण शिजून झालेली आहे. बघा किती छान शिजलेली आहे, तुम्हाला पण दिसतच असेल. मऊसूत अशी शिजवून घ्यायची. आता रवीच्या साहाय्याने ह्याला व्यवस्थित घोटून घेऊया आपण. झालेला आहे घोटून. आता फोडणीची तयारी करू. तर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकते. तेल थोडंच टाकायचं फोडणी टाकताना, का की आपण नंतर भाजी शिजली की तेलाचा तवंग वर येतो, त्यामुळं तेल थोडंच टाकू. तेल पण छानसं गरम झाले. जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता पण टाकू. आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, जिरी आणि मिरचीचा, तो ठेचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. मंद गॅसवर चांगलं असं परतून घ्यायचं खमंग. त्याच्यामध्ये गरम मसाला आणि हळदी पावडर टाकते, आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे एका साईडला. आता हे झालेलं आहे परतून आपलं. आता त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे, उडदाची डाळ, ती टाकूया त्याच्यामध्ये. गरम पाणी ओततं. कुकरमध्ये डाळ बीळ राहिली असेल, कुकरमध्येच गरम पाणी टाकून ते पाणी ओतलेलं आहे. थोडंसं टाकलेलं आहे. मीठ राहिलेलं आहे आपलं, आधी पण टाकलंय, त्यामुळे आता बेतानीच टाकूया जरा मीठ. तो व्यवस्थित ढवळून घ्यायचं, आणि रवीच्या साहाय्याने व्यवस्थित घोटून घ्यायचा परत एकदा. आणि झाकण ठेवू एक 5 मिनिटासाठी. मंद गॅस ठेवायचा. 5 मिनिटं होऊन गेलेली आहे. बघा भाजी मस्त अशी शिजलेली आहे, खूप छान अशी शिजलेली आहे. तयार झालेली आहे आपली भाजी. बाकी छान झालेली आहे. वास पण खूप छान येतोय. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे बघ, तयार झालेली आपली पारंपरिक आणि स्वादिष्ट उडदाची आमटी. कोथिंबीर टाकते थोडी.
नक्की एकदा करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.